गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जो घटक 2 वेळा बघितलाय तो आज आपण तिसऱ्यांदा त्याची काही उदाहरणं पाहणार आहोत. सममूल्य अपूर्णांक आपण त्याच्यावर लाईव्ह सुद्धा घेतलं. तरीही काही विद्यार्थ्यांनी मला असं सुचवलं की थोडीशी सर आणखी वेगळ्या स्तरावरची उदाहरणं घ्या, म्हणून आजच्या भागामध्ये आपण त्याची वेगळी उदाहरणं पाहणार आहोत. सममूल्य अपूर्णांक हा घटक आहे, हा शोधायचा आणि काढायचा. आज आपण शोधू आणि काढू. ठीक आहे, तुमच्या समोर आहे. थोडीशी 1-2 मिनिटं उजळणी करतो, फक्त रिव्हिजन. 2/5 हा अपूर्णांक तुमच्या समोर दिलेला आहे. 2/5 याला 3 ने गुणल्यावर वरती पण आणि खाली पण एक सममूल्य अपूर्णांक तयार होईल. ठीक आहे, आधीचा भाग अवश्य बघा, जर बघितला नसेल तर म्हणजे ही कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. एकाच अपूर्णांकाला अंशाला आणि छेदाला कुठल्याही एकाच अंकाने गुणलं एकाच वेळी तर येणारा अपूर्णांक हा मूळ अपूर्णांकाशी सममूल्य असतो. बरोबर, याचं मी भाकरीचं उदाहरण घेऊन खूप आधी छान समजून सांगितलंय, ते बघा. आणि ज्यांनी बघितलं असेल ते आता आपण कंटिन्यू करू. 2/5 ला आपल्याला सुचवलेलं आहे 3 ने गुणायचं. कितीने गुणायचं? 3 ने. बघा, 3 ने गुणले वरती पण खाली पण. मांडणी केलेली आहे. 2/2 गुणिले 3 याचं उत्तर येईल 42/6 आणि याचं 3/5 15. हा जो 2/5 आहे आणि हा जो 6/15 आहे ना, हा अपूर्णांक सममूल्य आहे. सममूल्य आहे कारण याला एका समान अंकाने गुणलेला आहे. ठीक आहे, आता जर ह्याच्या उलट तुम्हाला सांगितलं 6/15 याचा सममूल्य अपूर्णांक काढा. आधी आपण केला, तयार केला, आता काढा म्हटले तर काय करायचे? यालाच समान याने भागायचं. याला जेवढं गुणलं होतं ना 3 ने, त्यालाच 3 ने भागू. 3 ने 6 ला भागल्यावर किती येईल? 3 दुनी 6 म्हणजे इथं 2 आणि परत 3 ने 15 ला भागलं 3/5 15, इथं 5 आले, इथं 2, इथं 5. हे बघा, हा 6/2 2/5 आणि 6/15 समान आहेत. जेवढ्याने गुणलं होतं तेवढ्याच्याने मी त्याला भागले. आलं लक्षात? गुणणे आणि भागणे यांनी मोठ्याचं जर आपण गुणलं तर छोट्या अपूर्णांकाचे मोठे तुकडे होतात आणि जर भागलं तर मोठ्याचे छोटे तुकडे होतात. ही यातली रीत आहे. ठीक आहे, आता आपण हे उदाहरण सोडून बघू, खालचं उदाहरण. ठीक आहे, बघा इथं परत दिलेलं आहे दुसरा. 2/5 ला 12 ने गुणायचं. किती? 2/5 आहे, त्याला 12 ने गुणायचं. मग हा जो 5 आहे यालाही 12 ने गुणायचं. दोन्हींना 12 ने गुणू. सममूल्य अपूर्णांक काढताना दोघांनाही 12 ने गुणायचे. ठीक आहे, 12×1 12, 12×2 24 आणि 12×5 60. आलं लक्षात? काय झालं? मोठ्या संख्येने गुणलं तर मोठा अपूर्णांक आणखी तुकडे तयार होतात. आणखी अपूर्णांकाचं दिसायला मोठा दिसतो, तुकडे म्हणजे लहान होतो पण दिसायला मोठा दिसतो. ठीक आहे, मग हा जो 2/5 आहे आणि हा जो 24/60 आहे ना, हे समान आहेत. कसे आहेत? समान आहेत, सममूल्य आहेत. आता मी हेच अपूर्णांक तुम्हाला उलटे देतो. ठीक आहे, हेच अपूर्णांक तुम्हाला मी उलटे देणार आहे. उलटे म्हणजे कसे? बघा, हा 24/5 आहे ना आणि 60 बरोबर आहे. याचा सममूल्य अपूर्णांक तयार करा असं सांगितलं तुम्हाला. याचा सममूल्य अपूर्णांक तयार करा तर एक सोपी रीत आहे. हे दोन्ही पण आधीच्या याच्यातही मी तेच घेतलं. या दोन्हींना कोणत्या एका पाड्यात आहेत ते पहा. कोणत्या एका पाड्यात आहेत ते बघा, नाहीतर जेवढे तुकडे होत जातील ना तेवढं करा. मी 2 शब्द वापरलेत. कोणत्या पाड्यात आहेत ते पहा, नाहीतर जेवढ्या लहानात लहान संख्येने भागता येईल तेवढं भागत राहा. आता आपण पाडा बघू. 24 आणि 60 हे एका पाड्यात आहेत. कोणत्या पाड्यात आहेत? 12च्या. मोठ्या संख्येने पाहिलं आधी. 12×2 24, 12×5 60. ठीक आहे, आले. म्हणजे इथं आपण काय केलं? हो, भागलं. कशाने भागलं? 12 ने. बरोबर, ते तिथं गुणलेलं होतं. आता परत मी हाच अपूर्णांक लिहितो आणि याला मी आणखी एक पाडा आहे 6चा, त्याने करतो. 6×4 24 आणि 6×10 60. बरोबर आहे, 6×4 24, 6×10 60. आता परत बघा, मग तो 2/5 यायलाच पाहिजे, येतोच. ह्याला परत 2 ने भागा. 2×2 4 आणि 2×5 10 आला ना.
त्याचे आणखी तुकडे पाडा, जेवढे तुकडे पाडता येतील तेवढं खाली जात राहा, तो शेवट. आता 2चा तुकडा पडत नाही, 2 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे इथं थांबा. म्हणजे 24/60 चा सममूल्य अपूर्णांक हा आहे एकच आहे. कशाही पद्धतीने काढतायत. आलं लक्षात? असं आपण करणार आहोत. ठीक आहे. आणखी एक उदाहरण देतो. 34/85. 34/85 हे उदाहरण दिले. याचा सममूल्य अपूर्णांक काढा. पाडेपाठ आहेत का 1 ते 20 पर्यंत? 1 ते 20 पर्यंत नसतील तर करून घ्या. बरोबर आहे. कारण आता खालच्या ह्याच्यातलं गणित दिलेलं नाही, वरच्या पाड्यातलं दिलं. हे दोन्ही 17च्या पाड्यात आहेत. आणि बरोबर म्हणजे ही आता ह्याला डायरेक्ट तुम्हाला 17ने भागावं लागेल. ओके. म्हणजे कंसात टाकून देतो आणि उदाहरण तुम्हाला सोपं केलं. 17ने भागा. 17 × 17, 17 × 2 = 34, 17 × 5 = 85. 2/5 आलं. अशा प्रकारे भागून त्याला लहान करता येतो. मूळ सममूल्य अपूर्णांक तयार करता येतो. ओके. ठीक आहे. चला आणखी एक उदाहरण देतो. गुणून आपण अपूर्णांक मोठा केला होता, भागून आपण छोटा केला. बरोबर. याचा सममूल्य अपूर्णांक बघा, खूप सोपं आहे, खूप सोपं. कोणत्या पाड्यात आहेत ते बघा. आपण तुकडे करत जाऊ, नाहीतर कोणत्या पाड्यात आहे ते बघू. 20च्या पाड्यात आहे. 20 × 1 = 20, 20 × 2 = 40, 20 × 120 किती आला? 2/6. अजून तुकडे होतील का? 2 × 2, 2 त्रिक 6, 1/3. अजून होतात ना? आले ना? 1/3 हा याचा सममूल्य आहे. 2/6 पण सममूल्य. म्हणजे तुम्हाला जर असं सांगितलं ना, याचे सममूल्य अपूर्णांक किती? 2/6 हो, 1/3 हो. हे तिन्ही पण हे सममूल्य आहेत एकमेकाचे. कारण याचे आणखी तुकडे करत गेले तर आणखी तुकडे होणार आहेत, तेवढंच निघणार. पण शेवटच्याचे मात्र तुकडे होणार नाही, कारण 3 मूळ संख्या आहे. ओके. ह्यालाच आणखी आपण वेगळं करून पाहू. ठीक आहे. 120 आहे ना, 10 ने करू. 10 ने पण भाग जातो ना. 4 बरोबर आहे. 10 × 4 = 40 आणि 12 ने 10 भागला, हा 0 गेला. बरोबर. म्हणजे 10 ने 120 ला भागलं तर किती उत्तर आलं? 12. आता तुमच्या समोर अपूर्णांक कोणता राहिला? 4/12. आता पहा, 4 × 1 = 4, 4 त्रिक 12 आलं का? 1/3. कसंही भागत गेलं तरी हे काय 40/120 होतं, त्याचा शेवटी 1/3 आला का? म्हणजे तुम्ही त्याला 20 ने भागलं तरी तिथंच येतं, तुम्ही त्याला 4 ने भागलं तरी तिथंच येतं, 10 ने भागलं तरी तिथंच. याचा सममूल्य अपूर्णांक असा काढता येतो. आलं लक्षात? ओके. चल. माझ्याच वर्गातला एक विद्यार्थी विराट, तो काय म्हटला, सर मला हे गणित समजलं नाही. ठीक आहे म्हटलं, तुला सोपं करून सांगतो. आणखी 2-3 प्रकारे सांगतो. बघा आता, हे कोणत्या पाड्यात आहेत सांगा. जो लहानात लहान पाडा असेल तो सांगा, मोठा असेल तो सांगा. 16च्या पाड्यात आहे का? मग आता बघा, 16 × 1 = 16, 16 × 2 = 32 किती आला? सममूल्य अपूर्णांक 1/2. तुम्हाला हा पाडा येत नसेल तर आणखी खाली जाऊ. ठीक आहे. 32. 8च्या पाड्यात आहेत का? हो. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 चोक 8 चोक 16, 1 16, 16 2 सॉरी 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32. बरोबर. म्हणजे आलं 2/4. मग आता 2/4 जर आलं तर परत आणखी भाग जातो का? 2 × 2, 2 × 2 = 4 आले 1/2. हा पण 1/2 आला, हा पण 1/2 आला. तुम्हाला आणखी 8चा पाडा येतो का? येतो. मग आता 16 भागिले 32, अजून त्याचं सममूल्य काढू. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 चोक 32. परत काय आलं? 2/4. ठीक आहे. आता ह्याला 4 ने भागला असतं तरी ते आलं असतं, ह्यालाही ते आलं असतं. पुन्हा परत 2 × 1
बे, बे दुनी 4, 1/2. आता परत 16ला आणखी काढून पाहू. 4च्या पाड्याने 5 4ने, 4 चौक 16, 4 8 32. किती आले? 4/8. परत आणखी भागून पहा. बे 1 बे, बे चौक 8, 2/4. परत भागा. बे 1 बे, बे दुनी 4. आले? जेवढे तुकडे करत जाऊ आपण तेवढा खाली, तरी मूळ अपूर्णांक सममूल्य 1/2, 1/2, 1/2, 1/2च येतो. म्हणजे एका याला तुम्ही अनेकाने भागू शकता. तुम्हाला 16चा पाडा येत होता, तुम्ही 1/2 लगेच काढलं. तुम्हाला 8चा पाडा येत होता, काढलं. तुम्हाला 4चा पाडा येत होता, काढलं. 2चा पाडा येत असेल तरी काढू. ठीक आहे. पहा आता आपण हेच गणित 2च्या पाड्याने काढू. 16/32 दोन्ही भागू. बे 8 16, पुढं बे 1 बे, आणि हे 1 आला हातचा. किती आले? खाली 16. बरोबर. म्हणजे काय झालं? 8/16 आलं. याला आणखी 2 ने भाग जातो का? जातो. बे चौक 8, बे 8 16. किती आलं? 4/8. या 4/8ला परत 2 ने भाग जातो का? हो. बे दुनी 4 आणि बे चौक 8. याला परत भाग जातो का 2 ने? हो. बे 1 बे आणि बे दुनी 4. आलं का? आलं 1/2. म्हणजे तुम्ही जेवढा तुकडे तुकडे करत जाल तेवढा सममूल्य अपूर्णांक आणखी निघतो, आणखी निघतो, आणखी, आणि शेवटी 1 निघतो. समजलं? ओके. आता आपण असा अपूर्णांक घेऊ ज्याला 3 ने भाग बसतो. ठीक आहे. 3 ने भाग बसणारा बघू. ओके. बघा आता ह्याला 3 ने गुणून पाहू आधी. ठीक आहे. ह्याला 3 ने गुणून किती येतं? 3 5 15, 3 7 21. आलं? तुम्हाला हेच जर उदाहरण असं दिलं असतं 21/15, 21/15. आता उलट दिले, सममूल्य अपूर्णांक काढा म्हटले असते तरी तोच विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो. याला 3 नेच भागायचं. हे दोन्ही अंक 3च्या पाड्यात आहेत. 3ची कसोटी काय सांगते? जेव्हा 2 अंकांची बेरीज येते 3 ने भाग जातो तेव्हा त्याला 3 ने भाग जातोच. मग 3 7 21, 3 5 15. आलं का? 7/5. तेच उत्तर येतं. बरोबर आहे. ओके. काहीही केलं तरी तेच उत्तर येतं. चल आणखी एक उदाहरण बघू. बघा आता तुमच्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे. 24/108 व 2/9 सममूल्य आहेत का? 24/108 व 2/9 सममूल्य आहेत का? हो आहेत. बघा कोणत्या पाड्यात आहेत, करून बघा. ओके. व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण सोडवा. आणि कशानेच नाही जमलं नाही ना तर 2 ने भाग देत चला. समान असेल ना, समसंख्या असतील तर 2 ने भाग देत चला. जिथपर्यंत देता येईल तेवढे तुकडे करा, आपोआप उत्तर येतं. बघा काय आहे, हा एका पाड्यात आहे 12च्या. ठीक आहे. आणि हा पण 12च्या पाड्यात आहे. आपण दोन्ही यांनी करू. 12 1 12, 12 दुनी 24 आणि 12 9 108. आलं का? आलाय 2/9. यस. आता जर आपल्याला म्हटले की सर याला 12 ने भाग देऊ, याला 2 ने भाग देऊन बघा, तर अहो खूप सोपं आहे. 2 ने भाग देऊ. बे 1 बे, बे दुनी ह्या 4ला भाग द्यायचा. आता हा एक गेला ना, बे 1 बे, ह्या 4ला भाग देऊ. बे दुनी 4. आता याचा विचार करू, दोघांचा विचार करा. काय येते? बे 5 10 आणि बे चौक 8, 54 आला. बरोबर आहे. आणखी भाग जाईल. बे सख 12 आणि परत याला भाग द्या. बे दुनी 4 आणि हे इकडे आला. याच्यातला एक हातचा आला. बे 7 14, 27/6/27. आता 3 ने भाग द्या. 6/27 आला ना. मग 3 दुनी 6 आणि 3 9 27. किती आलं? 2/9. आलं लक्षात? 2/9.
म्हणजे तुम्ही त्याला भाग देत चाला. इथं 2चा भाग गेला, मग 3ने जात असेल तर 3 द्या. जितका खाली जाता येईल तेवढं खाली जा, तुमचं उत्तर तिथं मिळेल. तुकडे 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 पाडत चाला, उत्तर येत आहे. ओके, चला. आता तुमच्या समोर मी 2 उदाहरणं ठेवले, 24/144 व 11/121. ठीक आहे. अंकांकडे नीट बघा, तुम्हाला उत्तर त्याची लगेच सापडतील. ठीक आहे. किंवा याला भागाकार करायचा असेल तर जोपर्यंत समसंख्या असेल तोपर्यंत 2ने भागा, आणि जोपर्यंत विषम आली समान असली त्याला 3ने भागून पहा, उत्तर येईल. किंवा पाड्यात कोणत्या आहेत हे पहा. हे 12च्या पाड्यात आहेत. 12 1 12, 12 2 24, आणि हा आहे 12चा वर्ग 144. म्हणजे किती आलो? 2/12 आलं. मोठ्यात मोठ्या संख्येने दिला. आता बे क बे बे 6 12, म्हणजेच याचा सममूल्य आला. बेस 12 सुद्धा सममूल्य आहे आणि 1/6 सुद्धा सममूल्य आहे. दोन्ही अपूर्णांक त्याचे सममूल्य आहेत. म्हणजे तुम्हाला जर असं दिलं ना 24/144 व 2/12 व 1/6 सममूल्य आहेत का? हो, हे तिन्ही सममूल्य आहेत. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा अपूर्णांक पाहू, 11/120. 11/120 बघा बरं, हा कोणत्या पाड्यात आहे? आता वरती 11 आहे, 11 मूळ संख्या आहे, 11च्याच पाड्यात असेल. 11 1 11 आणि 11 11 11. कारण या 120 ला भाग देऊन पहा 121 ला 11 ने. 11 1 11, वजाबाकी करा, 1 आला, हातचा वरचा 1 घेतला, परत 11 1 11. बरोबर. म्हणजे आले का 11, खाली वजाबाकी केली 0. याचा अर्थ याचा सममूल्य अपूर्णांक आला 1/11. ओके. अशा प्रकारे आपण आज सममूल्य अपूर्णांकाचा घटक याचा जवळजवळ भाग 9वा पूर्ण केलाय. हा अपूर्णांकांमध्ये 9 भाग आतापर्यंत आपण घेतलेत. ठीक आहे. तुम्हाला घटक आवडले असतील तर त्याला लाईक करा, आणि काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. थांबतोय. गुड डे, बाय.